छत्रपती शिवराय शेतकऱ्यांना गोरगरीब रयतेला आजही आपले राजे का वाटतात? चला तर याचं उत्तर या वास्तूमध्ये या किल्ल्यावर आपण शोधूया. तुम्ही कधी पन्हाळगडावर गेला आहेत का? गेला नसाल तर नक्की जा आणि गेल्यानंतर फक्त अभेद्य भिंती आणि दगडमाती पाहू नका. तिथलं तंत्रज्ञान समजून घ्या, तिथली प्रशासन व्यवस्था समजून घ्या. पन्हाळगडावर तटबंदी उद्ध्वस्त झाली आहे, मुख्य महल जमीनदोस्त झाले आहेत. पण एक जागा आहे जी जशास तशी आजही आहे, ती म्हणजे अंबरखाना. या अंबरखान्याच्या भिंती 10.5 मीटर रुंद आहेत, कारण इथं होता रयतेचा खजिना. सोनं चांदी नव्हे, रयतेला पोटापाण्याला लागणारं धान्य इथं साठवलं जायचं. तब्बल 5.5 लाख टन धान्य. कल्पना करा, आज संपूर्ण राज्याचे शासकीय गोदाम तपासले तरी एवढं धान्य सरकारकडे नसेल. तेवढं धान्य एका किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज का ठेवत असतील? विचार करा. नैसर्गिक संकटात किंवा यवनी संकटात गडावरील माणसांची आणि गडाभोवतालच्या रयतेची उपासमार होऊ नये म्हणून हे धान्य कधी खराब होत नव्हतं. धान्याला कीड लागत नव्हती किंवा बुरशी लागत नव्हती, कारण या ठिकाणी जांभा दगड वापरून थर्मल इन्सुलेशन या तंत्राचा उपयोग त्या काळी करण्यात आला होता. म्हणूनच सिद्दी जोहर 5 महिने या किल्ल्याला वेढा देऊन थकला, पण किल्ल्यावरचा माणूस तसूभरही खचला नाही. ते यामुळेच. खरं तर या वास्तू अद्यावत आहेत, त्याचा उपयोग शासनानं करून घ्यायला हवा आणि आपल्या राजाचं मोठेपण, राजाची दूरदृष्टी आपण आत्मसात करायला हवी. नागणी 3 प्रकारचं धान्य इथं असायचं. 3 कोटामध्ये 5 लाख पोते धान्य साठवायचं. 3 कोटा सेमच आहे. त्यानंतर ही जी झाडी वाढली, तिथं आपल्या राजांचा राजवाडा होता. इंग्रजांनी 1824 मध्ये जमीन उद्ध्वस्त केला. तर सगळी राजवाडीची जागा आहे पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज. पण ते तर गडावर 2दा चालते म्हणतात. 2दा आले की. तर गडाच्या आधी हा राजवाडा तयार होता ना गडावर. राजा आल्यानंतर राजवाड्यामध्येच राहायचे. ते हा राजवाडा 2दाच राहिले. पहिला आले त्यावेळी 7.25 महिने होते आणि नंतर ना आले त्यावेळी थोडे दिवस राहिले, 1-2 महिने. आणि त्यानंतर राजे पुढे विशाळगडला गेले. तसे राजे 2-3 वेळा आले, भेटीला पण होते ना त्यावेळी. तर जास्त जे महिने राहिले ते 2 महिनेच. म्हणजे पहिल्यांदा कोणी किल्ला जिंकला त्यावेळी, तहामध्ये किल्ला गेला, त्यानंतर आले त्यावेळी. आणि जेव्हा समजा आता महाराज गेले, संभाजी महाराज पकडले गेले, मग येसुबाई ताराराणी जे समजा आले म्हणतात तुम्ही पन्हाळावर, त्यांची राजधानी इथे केली, तेव्हा हा राजवाडा वेगळा आहे का? तेव्हा हा राजवाडा शिल्लक होता का? हा 1844 मधला उद्ध्वस्त झाला, म्हणजे अलीकडे झाला. म्हणजे तेव्हा ते इंग्रज ज्यावेळी आले ना, इंग्रजांनी जसं रायगड वगैरे जाळपोळ केली, तसं हा त्यावेळी पण नाही झालेला आहे ना राजवाडा. बरोबर. इंग्रजांनी सगळ्या गोष्टींची वाटच लावलेली. एक विचारायचं होतं भैया, की तू म्हणला तिथं तोफा टाकल्या, बरोबर, त्याच्यामुळं ते चिरे पडले किंवा टवका गेला. पण हिकडले चिरे कसे उद्ध्वस्त झाले? हे खालच्या ज्या ठेवणे आहेत का नाही, हे पडलेलं आहे ना, पडलेले झालेले. ह्याच्यावर पण तोफा असायच्या ना. तोफेचा ज्यावेळी शॉट बसायचा पुढे, तोफेच्या हादऱ्यानं पण आता जरी आपल्याला कोणी जरी मारलं तरी आपल्याला जाणवतं. त्याच्यावर
इमारत जी आता आपण बघणार आहे इमारतीचं नाव आहे 3 दरवाजा. गडाचा मेन दरवाजा त्याला कोकणी दरवाजा बोललं जातं. कोकणामधून येणारा हा मार्ग. ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजे कोकणामधून गडावर आले दुसऱ्यांदा म्हणजे हा जो किल्ला पहिल्यांदा बांधला तो शिलारवंशी राजा भोजने. राजा भोजकडनं किल्ला जिंकला. देवगिरीचे यादवांच्याकडनं जिंकला. विजापूरच्या आदिलशाकडून जिंकला छत्रपती शिवाजी. किल्ला जिंकला. किल्ला खूप दिवस ताब्यामध्ये राहिला. थोड्या दिवसामध्ये तहामध्ये आपला किल्ला गेला मिरजाला ते जयसिंगांना. 13 वर्ष किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये राहिला जयसिंगांचा. आणि 13 वर्षानंतर किल्ला हा 60 लोकांनी जिंकला. 6 मार्च 1673ला कोंडाजी बाबा कोंडाची पडझड आली. किल्ला जिंकलेली बातमी राजांना कोकणामध्ये समजल्यानंतर राजे कोकणामधून गडावर 3ऱ्या दिवशी आले. 9 मार्च 1673ला आल्यानंतर आज चौक आहे. चौकामध्ये त्यावेळी राजांची सुवर्ण तुला झाली. त्या चौकाला आज विष्णू चौक बोललं जातं. त्या विष्णू चौकामध्ये साईडला विहीर आहे. विष्णू तीर्थला 5 फुटावर पाणी आहे. वर्षाचे 12 महिने पाणी असतं. उन्हाळ्यात आला 4 तास मोटर लावली पाण्याची पातळी हलत नाही. हे निसर्गाचं देण आहे. खालच्या गावाला पाणी नाही तरी गडावर 5 फुटावर पाणी आहे. असे 3 दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजाचं जे बांधकाम केलेलं आहे हे पूर्ण वेगवेगळं आहे. पहिल्या दरवाजाचं बांधकाम हेमाडपंथी म्हणजे दगडावर दगड ठेवलेलं. दुसऱ्याचं बांधकाम चुनामाती गुळामध्ये. तिसऱ्याचं बांधकाम शिशामध्ये लीडमध्ये केलेलं जातं. हे 3 कालखंडामध्ये तिसरा दरवाजा. आता तिसरा दरवाजा कसा तर दरवाजाचा एंट्रेस हा समोरून तिकडून आहे. पुन्हा हा तिसरा. आता आपण बॅक साईड ना जातो. तुम्ही गडावर एंट्री केली पूर्वेकडनं. असाच पूर्वेला 4 दरवाजा होता. जिथं टॅक्स पावती दिली तिथं ते 4 दरवाजे इंग्रजांनी 1824 मध्ये उद्ध्वस्त केला म्हणून गाडी तुमची गडावर आली. नाहीतर बाकीच्या गडासारखं पायथ्याला गाडी लावून गडावर यावं लागलं असतं. आता 3 दरवाजामधला तिसरा दरवाजा. ह्या तिसऱ्या दरवाजाला हे दरवाजे असायचे. कोपऱ्यामध्ये गोल दगड दिसतात का ही दरवाजाची बिजागरी इंजेस. तिसरा दरवाजाचं बांधकाम हे पूर्ण शिशामध्ये केलेलं आहे. चकाकी दिसतं शिशे वापरलेले. हा विष्णू चौक. चौकामध्ये आपल्या राजांची सुवर्ण तुला जाईल. ही विष्णू तीर्थ बघा. विष्णू तीर्थला 5 फुटावर पाणी आहे. समुद्री सपाटीपासून गडाची हाईट आहे 3127 फूट. तरी गडावर 5 फुटावर पाणी. किती खोल आहे? हा 5 फूट. आता दिसतो का खाली? पाणी पिता तिचं? हो आता बी. हो. बर. मोठी मोटर लावली. मग आता बारकी मोटर लावली. राजांची सुवर्ण तुला हिथं केली गेली. त्या चौकामध्ये एवढे इकडे पत्राचं कुठपर्यंत आहे ते पायात आपले.